नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. यापैकी एक सोमवार तर आपला करून झाला आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठभर धान्याचा अभिषेक केला जातो आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्यसुद्धा वेगवेगळं असतं. या धान्यालाच शिवमूठ असे म्हटलं जातं. तर यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशीच पुत्रदा भागवत एकादशी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता करायचं काय? त्याचप्रमाणे या सोमवारची शिवमूठ नक्की कोणती व कशी व्हावी, आणि समजा तुमचा पहिला सोमवार जर करायचा राहिला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेला, त्याचबरोबर अविवाहितांनी शिवमुठीचा कोणता मंत्र असा म्हणावा, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट नक्की करा. तर बघा, आता 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवमूठ आहे तीळ. तर शिवमूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशीसुद्धा आहे. मग उपवास कसा करावा, कधी सोडावा, ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी या संदर्भातली माहिती आता जाणून घेऊया. तर बघा, आता श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घरी आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं, ज्याला पार्थिव शिवलिंग म्हटलं जातं, तर त्याची आपण श्रद्धापूर्वक पूजा केली, त्यावर शिवमूठ वाहिली. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची ही पूजा अशी सेम करायची आहे. फक्त शिवमूठ आहे ती वेगळी असणार आहे. तर पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणेच याही सोमवारी आपण सकाळी सूर्योदयापासूनच आपलं जे काही व्रत आहे त्याला सुरुवात करावी. दिवसभर उपवास करावा. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता, मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतं. फळ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. फक्त या उपवासामध्ये बघा, भगर ही खायची नसते. भगर अजिबात चालत नाही. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार चालत आलेली या उपवासाची, त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरी हरकत नाही. आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवमूठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्या वेळेमध्ये करावं. आणि ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल त्यावेळेसच पूजा करता येईल तेव्हा केली तरीसुद्धा चालणार आहे. किंवा अगदी शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळेस शिवलिंगाची पूजा करा. प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9 वाजेच्या आत तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार आहे तर बघा, एकादशी व श्रावणी सोमवारचे असे 2 उपवास एकत्र आले आहेत. तर मग हे दोन्ही उपवास आपण कसे सोडायचे ते पाहू. आता काय करायचं बघा, अगदी सोपं उत्तर आहे त्याच्यावरती. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. जसा तुम्ही नेहमी करता तसा उपवासाचे फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊन पण संध्याकाळच्या फराळामध्ये मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगर खाऊन तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशीसुद्धा नाही मोडणार मग अशाने. कारण एकादशीला तर भगर चालते. म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता. जसा उपवास इतर एक दिवशी करता तसं करू शकता. प्रश्न फक्त आहे की दोन्ही उपवास एकत्र कसा घडवायचा आहे, तर तो संध्याकाळी भगरीवर आपण सोडायचा आहे. शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखंच होईल. पण तरीसुद्धा सांगते बघा, एकादशी मात्र आपली ही नाही मोडणार. आणि त्याचप्रमाणे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी समजा संकल्प करायला जमलं नाही किंवा पहिल्या सोमवारचं काही कारणास्तव तुमच्याकडनं काही पूजा झाली नाही तर त्यांनी बघा या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ज्याला पहिल्या सोमवारी शिवमूठ वाहता आले नाही त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे की एक सोमवार जास्त धरायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन मी सांगणारच आहे. बघा, आता शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर आपण पूजेमध्ये घेतलेलं एकतर दूध किंवा पंचामृत याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ वस्त्राने आपल्याला कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं आहे किंवा तुम्ही फक्त भस्म लावला तरीही चालणार आहे. अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही तुम्ही लावला तरी चालते. पण त्याच्यानंतर बघा काय करायचं, आपल्याला एक पांढरं कापड घ्यायचं आहे चौरंगावर किंवा पाटावर. त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे. तुम्ही स्टीलचं ताट घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही बेलपत्र जी आपली सुलट बाजू असते त्या बाजूने
करून तुम्हाला बेलपत्र असं ठेवायचं असतं, त्याच्यावर शिवलिंग ठेवली तरी चालणार आहे। त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापूस अर्पण करायचा आहे, एक बेलपत्र पालथं करून व्हायचं आहे। आणि काही जण आहे ना बघा, शिवलिंगाला आहे ना दुर्वासुद्धा अर्पण करतात। तर बघा, शिवलिंग म्हणजे फक्त भगवान शिव नाही आहेत, तर त्यांचा संपूर्ण परिवार बसलेला आहे। तर त्यांच्यामध्ये श्री गणेश भगवान तर येतातच, तर गणेश भगवानांना दुर्वा चालतात, तसेच शिवलिंगालाही दुर्वा चालतात। महादेवांना सुद्धा दुर्वा प्रिय आहेत, कारण आपण पत्री पूजा करतो बघा हरतालिकेच्या वेळेस, तर तेव्हा महादेवाची पूजा करताना ज्या पत्री वाहिल्या जातात त्यामध्ये दुर्वाचाही समावेश होतो। त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं, नाहीतर मग सध्या कोणतीही फुलं तुम्ही शिवलिंगाला वाहू शकतात। आणि धोत्र्याचं फळ, फूल, बेलाचं फळ हे तुम्ही भगवान शिवशंकराचे नामजप करत शिवलिंगावर वाहिली जातात। तर बघा, मुख्याने पूजा करू नये। दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाचे शिवमूठ वाहिली जाते, तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचे हे व्रत करताना शिवमूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य व्हायचे आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एक तर हा उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकरांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावं, घरामध्ये सुख समाधान नांदावं, किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून त्या शिवशंकरांचा आशीर्वाद मागत असतात। त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहेत। इथे जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्याला सर्वांना शिवलिंगावर काळे तीळसुद्धा वाहता आले असते। तर एवढा फक्त एक फरक लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवमूठ म्हणून तुम्हाला व्हायचे आहेत। तर आपल्या उजव्या तळहातावर एक मूठभर एवढे पांढरे तीळ ठेवून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ती उभी मूठ बंद करून शिवलिंगावर धरायची आहे आणि ते तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझे शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, दिरा जावांची, नंदांची भरतराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, आणि सगळे तीळ वाहून द्यावे। आणि सौभाग्यवती महिलांच्या व्यतिरिक्त बघा, तुम्ही जर विवाहित पुरुष असाल किंवा अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल, किंवा मग तुमचं लग्न झालेलं असेल पण तुमचे पती आता ह्यात नाही आहेत, म्हणजे काय तुम्ही ब्रह्मचारिणी आहात, तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही। तर मग तुम्ही काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातल्या मनात सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणता येणार आहे। तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडनं पूजा झाली नाही किंवा मग शिवमूठ वाहू शकलात नाही तुम्ही, मग अशाने काय करायचं आहे, तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवमूठ म्हणून व्हायचे आहे, कारण पहिली शिवमूठ तांदळाची असते म्हणून। त्यानंतर पांढरे तीळ हे धान्य शिवमूठ म्हणून व्हायचे आहेत आणि एकदमच तुम्ही शिवमुठीचा मंत्रही म्हणू शकतात मग सांगितल्याप्रमाणे। आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जास्तीचा सोमवार करण्याची गरजच पडणार नाही आहे, कारण जेव्हा आपल्याकडनं असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवमुठी वाहून द्यायच्या असतात। फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही, तर शिवमूठ तुम्हाला किंवा वाहता आली नाही, तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा एक करू शकतो। तर बघा, एकदा ही शिवमूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूपदीपाने ओवाळून घ्यायचं आहे। एका हाताने घंटी वाजवायची आहे, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हातामध्ये दीप अर्थात किंवा दिवा पकडायचा आहे आणि त्याने ओवाळून घ्यायचा आहे। आपण दही भाताचा, खडीसाखरेचा किंवा पंचामृताचा नाही तर मग फळांचा नैवेद्य दाखवला देवाला तरीसुद्धा चालू शकतो। नैवेद्याच्या शेजारीच पाणी ठेवायचं आहे। आता बघा, दुसरा श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभ सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। कशा प्रकारे ते सांगते। सकाळी भगवान शिवशंकरांची पूजा शिवमुठीची करून झाली तेव्हा पांडुरंगाची पूजासुद्धा तुम्ही करा। तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवघरामध्ये छोटा बाळकृष्ण असतो, त्या बाळकृष्णाची पूजासुद्धा तुम्ही भगवान शिवशंकराबरोबरच करायची आहे। महादेवाचे काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याप्रमाणेच हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगांसाठी अर्थात विष्णूंसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकतात। फार काही वेगळं करायचं नाही आहे, जशी नेहमी पूजा करतो श्रावणी सोमवारी तशीच करायची आहे आणि पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे। फक्त उपवास सोडताना फरक लक्षात घ्यायचा आहे, बाकी तसंही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्न येतच नाही।
आणि त्याचप्रमाणे बघा अनेकांच्या मनामध्ये अशी सुद्धा शंका येते की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची. तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते आणि स्मार्त एकादशी जी आहे तर ती संन्यासी लोक करतात. आणि हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याचं काही गोष्टी सांगते की बघा, ज्याशिवाय व्रत हे पूर्ण होत नाही ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांचा किंवा घरातल्यांचा, वडीलधाऱ्यांचा, माणसांचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर ही पूजा, हे व्रत जेव्हा आपण करतो तर एकदा की शिवमुठ वगैरे वाहून झाले की त्यानंतर लगेच तुम्ही शिवमुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्ही म्हणा, नाही तर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस होईना तरीसुद्धा तुम्ही वाचायची आहे. तर त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की शिवपूजा ही कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करताना किंवा आरती करताना कापूर आरती अवश्य लावा. गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते का? घरी पूजा केल्यावर तर अजिबात नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवा, नसेल तर नाही ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यावर शिवलिंगाला स्नान घालायचे. शिवलिंग व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचं आहे. चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा. शिवलिंग देवाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तर तिथे आपण नेहमीप्रमाणे स्थापन करून घ्यायचे आहे. आणि जे काही निर्माल्याचे साहित्य असेल, मग शिवमुठीचे धान्य असेल, त्याचबरोबर पानं असतील, फुलं असतील, तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाका. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा, त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे उपवास कसा केला पाहिजे जेणेकरून दोन्ही उपवासाचे तुम्हाला लाभ मिळतील, तसेच इतरही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.